स्वागत आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. आज आमच्या बिल्डिंगमध्ये लाईट नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट काढता येत नाही, म्हणून मला स्टार्टिंगपासून व्हिडिओ नाही काढता आल्या. पण चला आपण ऑफिसला निघूया. आणि आता मी ऑटो केलेली आहे, कारण की आज चालत जाणार नाही मी. आणि आज सुद्धा मला नवीन वर्षात उशीर झालेला आहे. काही करू नाही शकत, मी लेट करणार आहे. कधी वेळेवर लवकर पोहोचणं कठीण जात. हा, फिरायला जायचं म्हटलं तर लवकर पोहोचेल मी. तळून घ्या. फायनली मी ऑफिसला पोचली आणि आता मी माझे सगळे सामान काढून घेते, जेणेकरून मला सारखं बॅगेत बघायला नको. लॉंग ड्रेस घातला की माझ्या चेअरमध्ये सारखा माझा ड्रेस अडकत राहतो आणि मला सारखं त्याला नीट करावं लागतं. केसा मागे करून घेऊया. आज मी फारसे चंपू दिसत असेल, कारण की मी हेअर वॉश केला आणि माझं तेल निघालेलं नाही केसातलं. काय करू शकत नाही आणि आज कामं लवकर लवकर करून घ्यावी लागतील, सगळं सेटअप करून ठेवावं लागेल. आज भरपूर मीटिंग चालू आहेत. आज कामाला लवकर लागावं लागेल, कारण की बॉस माझ्या आधी आलेले आहे. कामाची सुरुवात करूया, कारण की प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवत आणि आपली नवीन मीटिंग आणि मीटिंग. आज आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग संपणार नाही आहे. खूप भरपूर मीटिंग्स आहेत आणि मला कंटाळा आलेला आहे. त्याचबरोबर मला लागली आहे भूक. माझ्याकडे आहे करारे, जे आमच्याच ब्रँडचं आहे. चला मग आता काय करू शकतो आपण, म्युझिक ऐकत ऐकत काम करून घेऊया. आणि कामं करत आणि आज आमची मीटिंग चालू आहे. त्यात असं कंटाळा येतो ना, की तुम्ही बघू शकता की जास्त करून ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे. मी आणि एक सरच आहेत, जे आम्ही चला तर मग बघूया गाईस की ऑफिसमध्ये कोणी आलं आहे की नाही. फारसे रूम मी इकडचे दाखवू शकत नाही, कारण की हे जे रूम्स आहेत ते आमचे प्रायव्हेट रूम्स आहेत, जिथं आमचे भरपूर प्रोडक्ट्स असतात आणि हे शेअर करणं अलाउड नाही आहे. म्हणून मी कॅमेऱ्यापासून वाचवून फक्त मी स्वतःचा लुक दाखवू शकते की मी काय करते करून. चला तर मग आता जेवायला जाऊया. आमच्या इथं जेवायला ॲक्च्युली खूप छान रूम दिलेली आहे सगळ्यांसाठी. सगळे एकत्र जेवतात आणि त्याच्यामुळे मजा येते. का झाली ऑफिसमधून खूप कंटाळा आला होता. बडबड 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 हे बडबड काही करतात. पगार भेटतो बाई, पगार इतकी बडबड करत असतात. खडूस पुस्तकांचा शिवी देऊ नये. पण हा यार, सुरुवातीला जर कोणी तुमच्या हायपर झाला ना, डोकं खराब होतं. आणि माझं पण तसंच नको. आता निघालो आहोत बाहेर, जाऊया लवकर लवकर.